तर वांगचुक यांच्या समर्थनात कराडमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आलंय। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आलाय। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची यावेळी मागणी करण्यात आली। मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरत आहे। तर ठिकठिकाणावरून महाराष्ट्रामधून सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला या आंदोलनाला आता पाठिंबा मिळतो। येणारी पिढी जी नीटची परीक्षांचा त्यांचा पेपर फुटल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, 17 विद्यार्थ्यांनी जो आत्महत्या केलेली आहे त्यांच्या समर्थनार्थ बसलेले आहेत। त्यांनी जो टेंट बनवलेला आहे त्यावर भारतातली मिलिटरी काश्मीरमध्ये आपली चालती। तर अशा ह्या सोनम वांगचुकसाठी आम्ही शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा शेतकरी संघटना आणि सर्व पक्ष मिळून आज रस्ता रोको केलेला आहे आणि लवकरात लवकर याचा तोडगा निघावा ही आमची मागणी आहे। उद्या उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा पठण केलं जाणार आहे। नागपुरात बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। अहंकाराची मिळाली शिक्षा आता आठवली का रामरक्षा असा आशय बॅनरवरती पाहायला मिळतोय। 2022 मध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराची आठवण करून डिवचण्याचा प्रयत्न बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नागपूर दौऱ्यावर आहेत। भाजपच्या कार्यक्रमांना फडणवीस उद्या उपस्थित राहणार आहेत। नागपुरात उद्या उद्धव ठाकरे यांचंही रामरक्षा पठण केलं जाणार आहे। ठाकरे सेनेकडून फडणवीसांना रामरक्षा पठणाचं निमंत्रण देण्यात आलं। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट आहे। माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह 12 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज दाखल केलाय। गुलटेकडीमधील झालेल्या आत्महत्या प्रकरणी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर धंगेकर यांच्यासह महत्वाची अपडेट असल्यामुळे धंगेकर यांच्यासह तब्बल 12 जणांवरती गुन्हा दाखल आहे। रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज दाखल केलाय। गुलटेकडीमध्ये झालेल्या आत्महत्या प्रकरणी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे आता या संदर्भात कायदेशीररित्या नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। विनायक राऊतांची सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीवरून आता चौकशी सुरू आहे। ठाण्यातील कापूर बावडी पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलंय। शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलंय। आता सावंतवाडीतील आणखीन 5 जणांना थेट समन्सपत्र बजावल्याने या वादाला आणखी नवे वळण मिळण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।